नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आणि आजचा व्हिडिओ खूप असा मस्त होणार आहे, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण जी शॉपिंग केली ती सगळी मी तुम्हाला आज दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। काल आपण शॉपिंगला गेलो, दाजी, दीदी आणि मी, तुम्ही बघितलं आहे। म्हणजे शॉपिंगला गेलो नव्हतो आपण, दीदीची वह्या वगैरे पुस्तकं आणायला गेलो होतो। तर मी सहज फिरायला म्हणून गेले होते, पण अनएक्सपेक्टेड अशी शॉपिंग मला दाजींनी करून दिली आहे। आणि आज ती शॉपिंग म्हटलं चला आपल्या फॅमिलीला पण दाखवूया काय घेतली काय नाही, तर ते दाखवायला शेअर करायला पण मी खूप एक्साइटेड आहे। तर स्टार्टिंग आपण आहे ना ड्रेस पासून करू। तर बघा, हा असा राऊंड मध्ये ड्रेस घेतलेला आहे, गोल आहे हे बघा, बिना कटचा। आणि मला असे ड्रेस कसे कम्फर्टेबल वाटतात घातल्यावर। ह्याच्यावर लेगिन्स पण घेतलेली आहे, ह्या कलरची, पर्पल कलरची, मरून कलर म्हणणार याला। आणि एवढी स्लीव आहे बघा, ही एवढी ह्याची स्लीव्ज आहे, म्हणजे 3/4 म्हणणार आपण याची। आणि इथं बघा किती सुंदर असं वर्क केलेलं आहे, बॉर्डरला सुद्धा वर्क आहे हे बघा। आणि तुम्ही आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ह्या ड्रेसवरतीच बघणार मला व्लॉग बनवताना। तर हा एक ड्रेस झाला अगोदर। अजून बघा हा एक घेतलेला आहे, आणि तो जो अगोदरचा ड्रेस दाखवला ना तो 450 रुपयाचा आहे, नाही 550, 540 रुपयाचा आहे। आणि हा बघा हा एक आहे, ह्याची सुद्धा 3/4 स्लीव आहे। आणि कॉटन एकदम रेयॉन आहे, प्युअर रेयॉनचं कापड आहे हे बघा, इतकी स्लीव आहे। आणि पुढे एकदम साधा सिंपल, फक्त थोडेसे असे हे बटन असे डिझाईन केलेली आहे, गोल राऊंड गळा आहे। आणि घेरचा हा सुद्धा कट आहे हे बघा। आणि खाली बघा किती सुंदर डिझाईन आहे ना। आणि ना ह्या ड्रेसची का अजिबात कलर वगैरे काहीच गेला नाही, त्याचा पण नाही ह्याचा पण नाही। ही प्रिंट सुद्धा लवकर जाणार नाही, इतका मस्त आहे। आणि हा फक्त 375 रुपयाचा आहे, म्हणजे 375 रुपयाचा आहे हा ड्रेस। आणि याच्यावर पण लेगिन्स घेतली, तर याची थोडीशी ग्रीन कलरची लेगिन्स घेतली मी। आणि नेक्स्ट शॉपिंग ती आहे दीदीसाठी। अगोदर दीदीची दाखवते। आणि खूप असं मस्त घेतलेला आहे तिला ड्रेस, तर बघा हे बघा, खूप असा सुंदर ड्रेस दीदीला घेतलेला आहे। आणि हे कलेक्शन तिच्या ड्रेस मध्ये ऍड झालं, हे बघा किती छान त्याला लटकन आहेत, आणि इथं डिझाईन वगैरे। आणि कलर सुद्धा खूप छान आहे, जास्त ग्रे पण नाही, असं वेगळाच कलर आहे बघा, किती सुंदर दिसतोय। आणि दीदीनं घातलेलं पण आहे, ते पण तुम्हाला दाखवणार मी शेवटी। आणि ह्याच्यावरती का टाईपचे आहे बघा। आणि खूप असं घेर आहे, कापड पण खूप छान आहे, आतून अस्तर पण भरपूर आहे त्याला। तर हा, आणि ही ओढणी आहे हे बघा, ही जी आहेत ना खूप अशी मस्त ओढणी पण आहे याच्यावर। तर दीदीचा हा जो ड्रेस आहे हा 1600 रुपयाचा आहे। आणि अजून एक खूप अशी मस्त शॉपिंग केलेली आहे, आणि ती पण दाखवणार आहे मी तुम्हाला। तर ते म्हणजे ही बघा, खूप अशी मस्त साडी घेतली मला दाजींनी। आणि ही जी साडी आहे ना, तर हे बघा अशी काठ आहे, हे बघा किती सुंदर काठ आहे ना। आणि ह्याच्या बघा ही चंद्राची डिझाईन आहे, चंद्रकोर, ह्या साडीला चंद्रकोर साडी म्हणतात। आणि पर्पल कलर आहे, थोडासा वेगळा घेतला कलर मी, कारण हा माझ्याकडे नव्हता। हे बघा खोललेलीच होती आम्ही अगोदर, म्हणजे बघत होतो कशी आहे कशी नाही, माझ्या फ्रेंडला दाखवत होते ना मी, हे बघा। आणि खूप असा मस्त पदर आहे हे बघा, अशी लटकन पण आहे त्याला, हे बघा लटकन पण आहे। आणि बघा पदर कसा वाटला, एकदम बारीक डिझाईन, आणि एकदम चोपून साडी बसते, अजिबात अशी फुगत नाही काही नाही, एकदम छोटी घडी पण होती तिची। आणि हे असं ब्लाउज पीस आहे, एकदम प्लेन आहे, आणि फक्त एवढं काठाला असं आहे पदरासारखं हे बघा। आणि बॅक साईडला असं दिसतंय, हे जास्त दोरी वगैरे काही दिसत नाही। आणि साड्याला खूप असं मस्त तिथं सेल लागलेलं आहे। तर ही साडी कशी वाटली तुम्हाला
नक्की कमेंट करून सांगा. चंद्रकोर साडी म्हणतात तिला आणि नवीनच आलेली आहे ती साडी पण. आणि का ही मला डिस्काउंट मध्ये मिळाली साडी. हिची प्राइस आहे ना, ह्या साडीची 2000 रुपये प्राइस आहे आणि डिस्काउंट मध्ये मला 1000 रुपयालाच मिळाली. इथे 2007 रुपये 70 रुपये 2070 रुपये साडीची प्राइस आहे आणि ती मला 1070 रुपयाला बसली. तर आणि साडी इतकी सॉफ्ट आणि इतकी मस्त आणि एकदम चोपून बसती. आणि अशी चंद्रकोर साडी माझ्याकडे नव्हती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे का, माझा बर्थडे होऊन गेला. मी युट्यूब वरती पण टाकला नाही, कुठंच टाकलेलं नाहीये. आणि बर्थडे झाला तरी मला माहित नव्हतं की माझा बर्थडे आहे. म्हणजे मला माहित होतं, घरात कोणालाच माहित नव्हतं. कसं आहे एवढं लक्षात राहत नाही आपल्या धाकाधुकीच्या जीवनामध्ये. तर मग दाजीने मला ही बर्थडे साठी गिफ्ट दिलंय असं समजूया. कारण बर्थडे तर नाही सेलिब्रेट केला पण साडी तर मिळाली. तर कशी वाटली साडी नक्की कमेंट करून सांगा. आणि जी काही शॉपिंग केली आहे ती मी तुम्हाला दाखवली आहे, तर नक्की सांगा मला कमेंट करून तुम्हाला कशी वाटली. आणि जी चंद्रकोर साडी आहे ती कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ वगैरे झाल्याच्या नंतर मग मी थोडीशी फिरायला गेले बाहेर आणि ड्रेस पण घातला. तर बघा ड्रेस कसा दिसतोय. आणि दीदीने सुद्धा तिचा ड्रेस घातलेला आहे. तर बघा कशी दिसते आहे, खूप सुंदर दिसते. कारण कॅमेरा एवढा कॅप्चर करत नाही पण असलीमध्ये खूप छान दिसतं. आणि बघा पिल्ला आपले किती छान खेळतात ना, सारखे खेळत असतात मध्ये मध्ये. तर आता वाजले सकाळची 6 आणि हे नेक्स्ट डेचं जे आहे आपलं रुटीन आहे. आणि संध्याकाळी काय झालं तर शॉपिंग करून आल्याच्या नंतर तुम्ही व्हिडिओ बघितला आहे. आणि त्यानंतर फिरायला गेलो आणि मग काय झाला की स्वयंपाक वगैरे मी काहीच शेअर केलेलं नाही कारण खूप दमलेलो होतो आम्ही. आणि हा नेक्स्ट डेला आता दीदीचा फर्स्ट डे होता कॉलेजचा. तर ती चालली आहे कॉलेजला. तिचे पप्पा तिला म्हणजे दाजी नेऊन सोडत आहे आणि घेऊन पण येत असतात. आणि जवळच आहे कॉलेज. आणि फर्स्ट डे असल्यामुळे कसं कॉलेजमध्ये त्यांचं स्वागत वगैरे केलेलं आहे. तर नवीन मैत्रिणी वगैरे मिळतात, सगळं नवीन शिक्षक. आणि तिला नवीन शाळा कॉलेजला टाकलं म्हणजे सगळं नवीन नवीन असतं तिथलं. तर तिला मी विचारलं, मला अगोदर वाटलं हिला काय वाटतं काही नाही, पण खूप छान वाटलं. ती मध्ये फ्रेंड पण झाल्या, सगळं झालं. स्वागत पण छान केलं, शिक्षक पण खूप छान आहेत. चांगलं पहिल्या दिवशी त्यांनी सगळं व्यवस्थित त्यांना काय कसं कोण शिक्षक कोणत्या विषयाला सगळी माहिती दिलेली आहे. तर असं करता करता ती गेली आणि मग तोपर्यंत माझा घरी स्वयंपाक झाला. दाजी तिला सोडून घरी आले आणि मस्तपैकी मी स्वयंपाक केला. तर दाजी जेवत आहे, त्यांचं जेवण चालू आहे. दाजीने जेवायच्या अगोदर देवपूजा वगैरे सगळं केलं होतं कारण तिला लवकर सोडायचं असतं त्यामुळे ते लवकर उठतात. तर असंच आपलं हे रुटीन आहे. 10:30 वाजले, स्वयंपाक झालाय. आता भांडे आणि कपडे राहिलेत. दाजीने बघा कसं टिळला लावलंय, किती सुंदर दिसते. तर इकडे बघा दादू, तिला आंबे इकडे. हा हा आली 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 आली. 10:30 वाजले, स्वयंपाक झालाय आणि मुलं शाळेत गेलीत. आता दोघं, दादू पण आता जाईल. आणि आता म्हटलं थोडं बसूया. देवपूजा दाजीने केलेली आहे आणि मला धुणं आणि भांडे राहिले, फरच्या राहिल्यात. पटकन करून घ्या कारण सकाळचा 7 ते 9चा टायमिंग जो आहे ना, तर तो आपला क्लासमध्ये जातो. त्याच्यामुळे मग नाही तर धुणं भांडे वगैरे झाले असते. आणि 5:30ला उठले मी आज आणि फिरायला गेले अर्धा तास. 6 वाजेपर्यंत फिरले. आल्याच्या नंतर मग क्लास, आंघोळ वगैरे, क्लास वगैरे घेतला. आणि मग नंतर मुलं गेल्याच्या नंतर पटकन स्वयंपाक करून घेतला. दीदी पण गेली कॉलेजला. आज तिचा फर्स्ट डे होता कॉलेजचा. तिला आले विचारू कसा होता कसा नाही दिवस तिचा वाला. आणि पिल्लं बघा किती सुंदर दिसते. खूप अशी मस्त पिल्लं खेळत आहे. आणि मी तिथं बसली थोडा वेळ कारण सकाळी खूप लवकर उठले होते. आणि मग म्हटलं चला थोडंसं बाहेरचं मोकळ्या हवेत पण बसूया, छान वाटतं. आणि पिल्लांची गंमत पण बघत होते. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. खूप चांगले चांगले व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करत असते, तर सपोर्ट करा. आणि लाईक करा. लाईक करायला का पैसे वगैरे काही लागत नाही, तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा.
कारण हे सगळं फ्रीमध्ये असतं. फक्त सबस्क्राईब करा आणि कमेंट करत जा, कारण कमेंट केलं तर कळतं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आणि कसा नाही. तर असेच व्हिडिओ बघत जा, असंच प्रेम करत जा, सपोर्ट करत जा. आणि इतकं सुंदर वातावरण, हवा वगैरे चालू होते आणि सकाळी लवकर उठले नाही, एकदम वेगळीच चकाकी चेहऱ्यावर असते. तर बघा खूप छान फ्रेश वाटतं, एकदम फिलिंग असं एकदम छान, आतूनच मन एकदम प्रसन्न होतं. आणि हा जो आहे ना, हा नवीन ड्रेस घेतलाय मी, कसा वाटतोय? आणि आजचा आपला हा व्हिडिओ इथं संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही खरेदी कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.